नमस्कार. चॅनलवर मी व्हेज मंचुरियन दाखवलं ते तुम्ही करून बघितलं आणि तुम्हाला ते आवडलं आणि त्यानंतर खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या की ताई आम्हाला व्हेज स्प्रिंग रोल दाखवा. तर आज त्यांच्यासाठी खास व्हेज स्प्रिंग रोल. आपण सुरुवात करतोय स्प्रिंग रोलच्या आतील मिश्रणापासून. साधारण 2 ते 3 टेबलस्पून आपण घेतोय तेल. तेल तापून द्यायचंच आहे, हे आता तुम्हाला सांगायलाच नको. तेल तापलेलं आहे. आता आपण घेऊया आलं लसूण क्रश 1 टेबलस्पून घेतोय आपण. त्यानंतर 1 टीस्पून हिरवी मिरची, 1 जुडी स्प्रिंग ओनियन म्हणजे पातीचा कांदा बारीक चिरून, 1 मोठं बाउल आपण घेतलेलं आहे कोबी चिरून लांबा चिरायचं आहे, 1 गाजर लांबा चिरून घेतलेलं आहे, 1 सिमला मिरची उभी बारीक चिरून, त्यानंतर 1 टेबलस्पून चिली सॉस लाल घ्यायचा आहे आपण ह्याच्यामध्ये ग्रीन पण येतो पण तुम्ही रेड चिली सॉसच यूज करायचं आहे, 1 टेबलस्पून सोया सॉस, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, मीठ चवीप्रमाणे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे मिश्रण झालेलं आहे कारण आपल्याला हे जास्त शिजवायचं नाहीये आणि हे थंड होईपर्यंत स्प्रिंग रोलच्या जे वरचं आवरण आहे ते आपण करून घेऊया. आपण इथे मोठं बाउल घेतलंय मैदा. जेवढा मैदा असेल त्याच्या अर्धा आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत. त्यानंतर 1 ते 2 टेबलस्पून आपण ऑइल घेणार आहोत. मीठ थोडंसं चवीप्रमाणे. आता आपण हे नीट मिक्स करूया कारण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतला तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता पाणी घेऊया. थोडं थोडं पाणी घालायचंय, एकदम जास्त नाही घालायचंय. आपण चपातीसाठी जे पीठ मळतो तसंच मळायचंय आणि मी तुम्हाला ते ऑलरेडी दाखवलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवायचंय की ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे हे पीठ मळल्यावर लगेचच लाटायला घ्यायचंय, नाहीतर हे पीठ नरम होत जातं आणि स्प्रिंग रोल लाटायला मग खूप त्रास होतो, ते फाटतात टोटली. आपलं हे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे. हे आता आपण बाजूला ठेवूया. पोलपाट घेऊया, प्लेट इकडे ठेवूया. आता आपण एक गोळा घेऊया आणि तोपर्यंत आपण काय करायचंय, तेल तापत ठेवायचंय. आता आपण हे लाटून घेणार आहोत. आपण जरा थोडी मोठी पुरी करून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये फिलिंग भरूया. मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आणि इथे आपण ना मैद्याची पेस्ट करून घेतली आहे आपल्याला रोल चिकटवण्याकरता. आता हा असा फोल्ड करायचा आहे. पुन्हा साईडला मैद्याची पेस्ट लावायची आहे. मग हा इथून फोल्ड करायचा आहे. असे आपण सगळे रोल करून घेऊया. आपले रोल बनवून झालेले आहेत. आता आपण ते तळून घेऊया. तेल तापलेलं आहे. आणि अगदी फास्ट फ्लेमवर पण नाही, थोडंसं मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आणि लालसर रंगावर तळायचे. छान लालसर रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया.
आपले स्प्रिंग रोल रेडी आहेत. आता काय बोलायचं हे मला सुचत नाहीये आणि माझ्या डिरेक्टरलाही सुचत नाही की काय बोलायचंय, कारण हे बघून आम्हाला दोघांनाही भूक लागलेली आहे. तर आता आम्ही नारायण ये रे. नमस्कार. रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चाट मधला सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे कुठचा, तर शेवपुरी. उत्तरेकडनं आलेला आणि आज सगळ्या भारताचा फेवरेट ठरलेला पदार्थ ही आहे आजची आपली रुचकर मेजवानी शेवपुरी. आधी आपण ह्या पुऱ्या लावून घेऊया. ह्याच्यानंतर आपण इकडे बटाटा घेतले, तो थोडासा कुस्करून घ्यायचंय. हा उकडलेला बटाटा आहे. यात थोडंसं मीठ घालूया, थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हा थोडा थोडा बटाटा आहे तो पण या पुरीवर लावणार आहोत. तिथे आपण एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय, तो घेऊया आणि त्यालाही थोडंसं मीठ लावून घेऊया. तो थोडा थोडा कांदा ह्याच्यावर ठेवायचा आहे. आपण इकडे चटण्या घेतल्यात, आपण ग्रीन चटणी घेऊया. इथे आपण लाल चटणी घेतली, ती घेऊया. जसं तिखट हवं असेल तसं घ्यायचंय तुम्हाला. कोणाकोणाला नुसती गोड चटणी पण आवडते. त्यानंतर आपण गोड चटणी घेतोय. आता आपण शेव घेऊया. आणि ह्याच्यावर कोथिंबीर थोडीशीच घालायची. अशा प्रकारे आपली शेवपुरी तयार. जितकी खायला सोपी आहे तितकीच ती करायलाही सोपी आहे. तेव्हा अशा सोप्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा रुचकर मेजवानीला. आपल्या इकडे महाराष्ट्रात सगळ्यात आवडीने खाल्लं जाणारं स्ट्रीट फूड म्हणजे बटाटा वडाच असावा. मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना गरमागरम वडा खायचा माहिती काय मजा काही औरच असते. पण हाच वडा जर आपण घरी केला तर त्याची मजा अजून वाढेल आणि थोडी स्वच्छताही पाळली जाईल. तर मग करायचा का बटाटा वडा. बटाटा वडा म्हटलं की फोडणी ही आलीच, तर आपण सुरुवातीला फोडणी करून घेऊया. 1 टेबलस्पून आपण तेल घेतो इकडे. आता आपण ह्यात राई घालूया 1 चमचा. आता आपण कढीपत्ता घालूया 15 ते 20 पानं. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेत. 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश आणि हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता यात आपण थोडीशी हळद घालूया, साधारण पाव चमचा. मीठ चवीप्रमाणे आणि आपण थोडंसं हे शिजून द्यायचंय. आता आपला हे जो मसाला जी फोडणी आहे ती झालेली आहे. आपण गॅस बंद करूया, इथे ठेवूया. आता आपण एक बाउल घेऊया आणि त्याच्यामध्ये हे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढलेली आहेत, हे असे कुस्करून घ्यायचे आहेत. आणि ह्यात आपण ही फोडणी केलेली आहे ती घालणार आहोत. थोडी कोथिंबीर, हे छानपैकी मिक्स करायचे.
यात तुम्हाला लिंबू पिळायचं असेल तरी तुम्ही पिळू शकता. आपली ही बटाटा वड्याची भाजी तयार आहे. आता आपण त्याचं वरचं सारण म्हणजे कव्हर करायचंय, तर ते बॅटर करून घेऊया. पण त्याच्या अगोदर आपण काय करूया, तेल गरम करत ठेवूया. आता आपण बॅटर करायला घेऊया. चण्याचं पीठ घेतोय, त्याच्यामध्ये मीठ चवीप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी चिमूटभर आपल्याला हळद घालायची त्यात, आणि ह्यात थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. आधी थोडं घालायचंय, मिक्स करून घ्यायचंय कारण त्याचा गठ्ठे होता कामा नये. अजून थोडं पाणी लागणार आहे आपल्याला. कारण ते अगदी घट्ट पण नाही पाहिजे आणि पातळ पण नाही पाहिजे. त्या बटाट्याला बरोबर कोट झालं पाहिजे ते. आपण शक्यतो काय करतो, वडे करताना त्याच्यामध्ये थोडासा सोडा खार वगैरे घालतो. काहीही गरज नाहीये. एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. धड पातळही नाही आणि अगदी घट्ट पण नाही, मधली घेतली आपण. आता आपण छान त्या वड्यांना कोट करूया. आधी बघूया तेल तापलंय का. तेल तापलेलं आहे. पीठ घातल्याबरोबर पटकन वरती आलेलं आहे, तेल तापलेलं आहे. आता आपण तळूया हे वडे मस्तपैकी. छानपैकी तळून घ्यायचे. त्याच्यावर वरून जे आहे ते सगळं जरा तेलाने त्याला तळून घ्यायचंय. कारण अगदीच आपण जर उलटले तर वरती जे चण्याचं पीठ असतं त्याच्यामुळे ते ओलसर असतं, ते लगेच वडा चिकटतो. त्यामुळे आधी करून घ्यायचंय तो, त्याला असं तेल मारायचंय. थोडेसे असे पलटून घ्यायचे, त्याचा थोडेसे असे लालसर रंगावर आपल्याला तळायचे ते. वड्याबरोबर आपण गाडीवर वडा खायला गेलो की तिकडे टिपिकल तुम्हाला लाल रंगाची लसणाची चटणी मिळते. हे जे बाजूला सगळे छोटे 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 म्हणजे आपण म्हणतात गुलगुले, हे सगळे जे निघतात ना ते बाजूला काढतात. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालतात, त्याच्यात लसूण घालतात आणि मीठ घालून मिक्सरला ग्राइंड करतात. ती जशी भरडसारखीच निघते. आपले वडे झालेले आहेत, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मी जरा चाखून बघते. खूप मस्त झालेलं आहे. तुम्ही काय करा, तुमचे मित्रमैत्रिणींना जमा करा, मस्तपैकी वड्याचा बेत करा आणि मस्त मैफिल जमवा. मी आता हे वडे घेऊन चालले माझ्या टीमसाठी. स्ट्रीट फूडमध्ये कॉमन असणारा पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा. अनेक गाड्यांवर तुम्हाला तो बघायला मिळतो. पण हाच पदार्थ घरी कसा बनवायचा तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि पकोड्याच्या आतमध्ये जे स्टफिंग असतं ते आपण करायला घेऊया. आपण इथे बटाटे घेतले, साधारण 4 ते 5 बटाटे आहेत, मीडियम साईजचे, उकडून घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश, 1 टीस्पून आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतोय, पाव टीस्पून हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे आणि थोडी कोथिंबीर. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण हे 2 ब्रेडच्या मधोमध लावूया. मी व्यवस्थित लावायची म्हणजे भाजी अशी लागली गेली पाहिजे छान. त्याच्यावर हा दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. असे आपण सगळे ब्रेड लावून घ्यायचे आहेत. आपले ब्रेड तयार आहेत. आता आपण पकोड्याच्या वरचं जे आवरण आहे त्यासाठी बॅटर तयार करूया.
आपण इकडे चण्याचं पीठ घ्यायचं. हे तुम्ही अंदाजे घ्यायचं, जेवढे ब्रेड असेल त्याप्रमाणे. एक मोठं बाउल घेतलंय मी. थोडीशी हळद घातलं, थोडंसं मिक्स करायचंय आणि मीठ चवीप्रमाणे. आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात पाणी घालूया आणि भज्यांना जी कन्सिस्टन्सी लागते तसं आपल्याला बॅटर बनवायचंय. आणि कुठेही गुठळी होऊन द्यायची नाहीये, म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय. थोडं पाणी. अशी कन्सिस्टन्सी घ्यायची आपल्याला. आपलं बॅटर तयार आहे. आता आपण ब्रेड कट करून घेऊया. आता आपण ब्रेड बॅटर मध्ये बुडवायचे आहेत. तेल तापलेलं आहे. आता आपण तळून घेऊया. आणि हे एका वेळेला एकच तळा, नाहीतर मध्ये चिकटतात एकमेकांना. हा छान लालसर रंगावर आपण तळलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बाकीचे ब्रेड पकोडे पण तळून घेऊया. आपले ब्रेड पकोडे तयार आहेत. रस्त्यावर उभं राहून ब्रेड पकोडा खाण्यामध्ये काय वेगळीच मजा असते, पण हाच ब्रेड पकोडा जर तुम्ही घरी केलात आणि तो खाल्ला तर त्यात काय वेगळीच मजा आहे. तर जरूर करून बघा आणि रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा. अस्सल महाराष्ट्रीयन आणि एकदम चविष्ट स्नॅक म्हणजे कोथिंबीर वडी. इतके दिवस झाले आणि इतके एपिसोड झाले पण राहूनच गेलं तुम्हाला दाखवायचं, तर म्हटलं आज दाखवूया कोथिंबीर वडी. सुरुवातीला आपण इकडे तेल घेऊया. 1 टीस्पून तेल घेणार आहोत आपण. याच्यात आपण घालतो 1 टीस्पून राई. राई तडतडते. आता आपण त्यात आलं लसूण 1 टेबलस्पून क्रश केलेलं घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर घालायची. 1 मोठी जुडी कोथिंबीर घेतली आहे. म्हणजे एकदा अशी परतून व्यवस्थित घ्यायची आहे. आपण इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, ते घेऊया. साधारण 2 कप चण्याचं पीठ. अर्धा कप दाण्याचं कूट. यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर. 1 टेबलस्पून मिक्स मसाला. मीठ चवीप्रमाणे. हे सगळं मिक्स करायचंय. ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत 2 कप पाणी. व्यवस्थित मिक्स करायचंय. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. हे मिश्रण आपण कोथिंबीरीच्या मिश्रणात घालणार आहोत. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय.
आणि आता गॅस सुरू करायचा आहे आणि आपल्याला हे गोळा होईपर्यंत हलवत राहायचंय. हे घट्ट झालेलं आहे बघा, हा पूर्णपणे गोळा असा फिरायला लागलेला आहे. आता आपल्याला हे उतरवायचं आहे खाली, गॅस बंद करायचा. वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण तळण्यासाठी तेल गरम करूया. इकडे घेऊया आपण. इकडे एक ॲल्युमिनियमचा ट्रे घेतलेला आहे, त्याला आपण तेल लावूया थोडंसं. व्यवस्थित लावून घेऊया सगळीकडे. हा जो गोळा आहे तो व्यवस्थित आपल्याला त्याच्यात काढून घ्यायचा आहे. आणि ह्यालाही थोडंसं चमच्याला पाठवून तेल लावायचं आहे आणि छान असं व्यवस्थित थापून घ्यायचंय. थोडंसं हाताला तेल लावून घ्या. छान थापून घ्यायचं, त्यामुळे वडी व्हायला मस्त मदत होणार आहे. आणि आता आपण हे थंड झाल्याशिवाय वडीला तळायचं नाहीये, त्यामुळे एक 10 ते 15 मिनिटं आपण वाट बघूया. मिश्रण थंड झालेलं आहे. आपण आता वड्या कापून घेऊया. आधी चारी बाजूनी कडा सुट्ट्या करून घ्यायच्या. तेल तापलेलं आहे, आपण वड्या तळून घेऊया. छान अशा लालसर झालेल्या आहेत. आपण आता त्या काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त पाय तशी खुसखुशीत झाली, म्हणजे मी नेहमी करते तशीच. मी माझ्या घरच्यांना खूप आवडते. तुम्हीही करून बघा आणि तुमच्या घरच्यांना खुश करा. आणि रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा. आज आमच्याकडे एक छोटासा प्रेक्षक आलेला आहे आणि तिचं नाव आहे आस्या. आणि ती दररोज आपला रुचकर मेजवानी न विसरता बघत असते. आणि आज ती मला सँडविच करायला मदत करणार आहे, हो ना आस्या? आणि ती आली तिच्या आजीसोबत. तर आज आपण करतोय वेज चीज टोस्ट. आस्या मला ब्रेड देते. आपण ब्राऊन ब्रेड घेतला इकडे. तर आता आपण ह्याला बटर लावूया. आस्या तू काय करते? रुचकर मेजवानी दररोज बघते. गुड गर्ल. आता आपण ह्याला चटणी लावूया. तिखट चटणी नाही, थोडीशीच मिरची घातली आपण ह्याच्यामध्ये, जास्त नाही घातली. तुला नको ना तिखट जास्त, मग आपण अजून थोडंसं ह्याला बटर लावूया. मग तुला तिखट नाही लागणार अजिबात. मला आस्या विचारते की कुठची चटणी लावते. तर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, मीठ आणि साखर घालून फक्त थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घेतलेलं आहे. साधी चटणी आहे, ह्याच्यात आपण खोबरं नाही यूज करायचं आहे. आता आपण ह्याच्यात काय घालूया? बटाटा. हां, इथे एक एक असा बटाटा लावूया. उकडलेला बटाटा घेतला आपण. थोडंसं मीठ. असे मला काकडी देते.
परत थोडंसं मीठ, नंतर टोमॅटो लावणार आहे. आस्याला ना चीज खूप आवडतं, बरोबर ना? तर मी आता इथे भरपूर चीज घालणार आहे. बघ आस्या, किती घालू चीज? अजून 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 खूप घालायचं आहे. बर, आपण आता ह्याला टोस्ट करूया. आपण बटर घालू ह्याच्यावरती आणि थोडं ब्रेडला पण बटर लावायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. आपण दोन्ही साईडनी थोडं कुरकुरीत करायचं आहे. आस्य सांगते ह्याच्यानी काढ, नाहीतर भाजेल हात माझा. नाही का, हे बघ काय छान झालंय ना. छान दोन्ही साईडने आपण असं खरपूस भाजून घ्यायचंय ते. आणि त्यामुळे काय होणार, आता आपण जे चीज घालते ते मस्तपैकी मेल्ट होणार आहे, म्हणजे खाताना थोडीशी मजा येणार आहे. आस्या, एक सँडविच झालेला आहे, आपण इथे काढून ठेवूया. आणि मला अजून एक सँडविच करायचं आहे, कारण तुझी आजी आली आहे ना, आजीला पण द्यायला पाहिजे ना सँडविच. मला एक ब्रेड दे. आता काय करायचं ब्रेडला? बरोबर, ब्रेडला बटर लावायचं आहे. काकडी नंतर काय ग, ह्याच्यात काय राहिलंय का ग? अरे वा, असे आमचं म्हणजे कळतच की ही मुलगी आहे ना, गुड गर्ल. ती नक्कीच रुचकर मेजानी बघते, नाही का? अजून घालू. आता हा ब्रेड ह्याच्यावर लावायचा. थोडंसं आपण बटर लावूया ह्याला. जर तुमच्याकडे टोस्टर असेल तर तुम्ही टोस्टरमध्येही टोस्ट करू शकता. अगो पण ते तुला टोस्ट लागला पाहिजे ना, नाही तर तूच मला म्हणशील अगं आजी हा टोस्ट नाही झालाय, साधं सँडविच झालंय. आता हे छान असे खरपूस भाजून झालेले, आपण हाही काढून घेऊया. गॅस बंद करूया. आस्या, तुझ्यासाठी खा बघू आणि मला सांग कसा झालाय. मला येतो का करता? कसा झालाय बघ. माझा आवाज आता लहान झाला. असं म्हणजे काय, असं म्हणजे काय? मला वाटतं मस्त छान, बरोबर ना? जरा सांग ना त्यांना, सांग ना. मस्त झालं. आमच्या छोट्या पाहुणीला हे खूपच आवडलेलं दिसतंय. मी दुपारी रात्री होते, तुम्ही पण बघा. विच करा.